तर एकनाथ खडसे यांना ब्लॅकमेल केलं असावं अशी प्रतिक्रिया खडसेंच्या भाजप प्रवेशावर रोहित पवारांनी दिली। तर केजरीवालांसारखं खडसेंना आत टाकण्याचा प्लॅन असावा असंही रोहित पवार म्हणतात। तर खडसेंवर भाजपने आरोप केले होते ते धुवून काढण्यासाठी वेगळी वॉशिंग मशीन आहे का असा टोला आता खासदार संजय राऊत यांनी केला। मी खडसे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या। कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही। या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं। खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जर धोका झाला तर हा परवडणारा नव्हता। म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा, पण ते लोकांमधले नेते आहेत। खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना। त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते। लोकांना हळूहळू परत त्याचं स्मरण होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।